आम्ही निपाणीला 4 दिवस खरं तर सेकंड हँड टाटा नॅनो खरेदी करायसाठी गेलेलो. 3-4 गाड्या बघितल्या पण सगळ्या मॅन्युअलच होत्या. आम्हाला खरं म्हणजे ऑटोमॅटिक लागणार होती. आणि काही येळेला लोक म्हणली तर कशाला टाटा नॅनो घेतो, या दुसरी घे की चांगली कुठली तरी. मी पण म्हणलं काय झालं टाटा नॅनो घेतली म्हणून, ती पण गाडीच आहे नव्ह का. आणि रतन टाटा सरांनी बनवलेल्या गाडीवर का नाही माझा पूर्णपणे विश्वास आहे. लोकांनी किती जरी त्या गाडीला नावं ठेवली का नाही तरी ती गाडी बेस्टच असणार आहे. शेवटी का नाही आम्हाला कोल्हापूरमध्ये टाटा नॅनो ऑटोमॅटिक मध्ये सापडलीच. आता गाडी आम्ही डायरेक्ट ओनर कडनं खरेदी केली का नाही, त्यामुळे तिथला व्हिडिओ काय आम्हाला काढता आला नाही. आता योगायोगानं कोल्हापुरातच गाडी घेतली का नाही, त्यामुळे म्हणलं निपाणीतनं पूजन करूनच घेऊन जायची. मग सगळ्या पाहुण्यांनी पण का नाही गाडीचं पूजन करून घेतलं आणि नवीन गाडी घेतल्यावर जो मानपान मिळतो का नाही तो पण आम्हाला मिळाला. आता गाडी तर आम्ही घेतलीच, पण गाडीचं एक महत्वाचं काम बाकी होतं. ते म्हणजे काय माहित आहे का, आमचं पाय काही ब्रेक आणि ऍक्सिलेटर पर्यंत पुरणार नाहीत. त्यामुळे आम्हाला गाडीला कोल्हापुरात हाताने चालवायची सिस्टीम करूनच घेऊन जायला लागणार. दाजीसनी म्हणलं आता तुमचं तुम्ही कोल्हापुरात जावा आणि ती गाडीला बसवून घ्या. आता आम्ही पण म्हणलं जातो गावाला, कशाला थांबत बसू. गाडी जेव्हा तयार होईल का नाही तेव्हा तुमचं तुम्ही गावाला घेऊन या. आता मला गाडी का नाही हँड कंट्रोलचं बसल्यावर पहिल्यांदा शिकायला लागणार. मग आता पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी गाडी कशी चालवते का नाही ते बघायला भेटेलच.